आपण पुढच्या बातमीचे अपडेट्स घेऊयात। मुंबईतील मोनो रेल आता सध्या तांत्रिक बिघाडामुळे काल बंद पडली। भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान ही मध्येच ट्रेन जी होती ती अडकलेली होती। 1.5 तासांपासून अधिक वेळ मोनो रेलमध्ये प्रवासी अडकून पडले होते। मोनो रेलमध्ये प्रवासी हे जवळपास 582 प्रवासी करत होते। सोबतच 2 तासांनंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी अभ्यासक सुभाष गुप्ता जी आपल्या सोबत जोडले गेले। सुभाष सर, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। जवळपास 582 प्रवासी या मोनोरेल मधून प्रवास करत होते। आतापर्यंत ही घटना कधीच घडली नव्हती अशा पद्धतीची, मात्र अशी घटना घडते याला नेमकी कारणं काय आहेत हे आपल्याला बघायचंच आहे। मात्र तत्पूर्वी अजित पवारांनी काही वेळापूर्वी एक प्रतिक्रिया दिली होती, आपण ती प्रतिक्रिया जरा जाणून घेऊया। आता ती मोनोरेल हे बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्यांच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोक जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती। जी अजित पवार असं म्हणतात की आसन क्षमतेपेक्षा जास्त माणसं या रेलमध्ये भरली गेली। जसं लिफ्टमध्ये जरी आपण एखाद्या इमारतीच्या लिफ्टमध्ये जर जायचं झालं तर तिथे सुद्धा एक विशिष्ट वजनापर्यंत त्या लिफ्टचं जी लिमिट असते ती ठरवून देण्यात आलेली असते। या प्रकारे सुद्धा आता या मोनोरेलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या लिमिट्स दिल्या गेल्या होत्या, मात्र याचं पालन करण्यात आलं नाही। काय अधिकचं आपण या संदर्भामध्ये विश्लेषण करू शकता? एक दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। खरं म्हणजे मोनोरेलच्या प्रवाशांच्या जीवाची खेळणारी घटना आहे। आणि जेव्हा मंत्री महोदय म्हणतात की अप्पर कॅपॅसिटी पर्यंत लोकांनी तिथे बसलं, पण हे कसं बसले? आसमानातून आले नाही ना, कुठेतरी कुठल्या प्लॅटफॉर्मवरून ते बसले ना। तेव्हा तिकडचा जो स्टाफ होता तो काय झोपला होता का? त्यांना माहित नव्हता की लोक जास्त बसतायत, त्यांना थांबवलं का नाही? आणि तिकीट कशाला तुम्ही विकलं? तुमची कॅपॅसिटी कमी आहे तर तिकीट का विकलं तुम्ही? आणि कसं लोकांना थांबवता आला नाही, हे मोठी लापरवाही आहे। खरं म्हणजे मोनोरेलच्या प्रवाशांची जीवाची खेळणारा हा प्रकार आहे। हे कुठेतरी थांबला पाहिजे, त्याला सिरियसली घेतलं पाहिजे। हे सर्वांना माहित होतं की मुंबई ठप झालेली आहे। असं असताना हे प्रेशर मोनोरेल आणि मेट्रो ह्यावर येणार आहे। असं असताना जे आपली संस्था जे आहेत जे ते काम करतात त्यांनी ते बघितलं पाहिजे ना। ते कर्मचारी कुठे होते, ते अधिकारी कुठे होते, ते झोपले होते का? ते त्यांची लापरवाही, मोठी लापरवाही, त्यावर सर्वात मोठा कारवाई झाली पाहिजे आणि पुढे अशी घटना होऊ नये आणि मोनोरेलच्या प्रवाशांची जीवाची खेळू नये यासाठी प्रवाशांनी प्रशासनाने गंभीरतेने विचार केला पाहिजे असं मला वाटते। मात्र सुभाषजी, जर आपण या मुद्द्याकडे जर एक गांभीर्यरित्या जर बघायचं झालं, अक्षरशः ही घटना खरंच गंभीररित्या घडलेली आहे। परंतु जर आपण बघितलं तर यामध्ये कुठेतरी रेल्वे प्रशासनाचं सुद्धा कुठेतरी महानगरपालिकाचा सुद्धा कुठेतरी यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचं दिसतंय। जर आपल्याला माहिती होतं की जर पावसामुळे जर या सगळ्या गोष्टी जर घडू शकतात, याच्या आधी सुद्धा मेट्रो बंद पडलेले आहेत, याच्या आधी सुद्धा लोकल सेवा ठप्प झालेल्या आहेत, तर मग याच दृष्टीने सर काळजीच्या पोटी एक एक खबरदारीचा उपाय घेणं गरजेचं वाटत नव्हतं का महानगरपालिकेला? नक्कीच आहे। मी माझ्या बोलणं तेच आहे की सर्वांना माहिती आहे मुंबई ठप झालेली आहे। असं असताना हे प्रेशर टोटली मोनोरेल, त्यांना लोकांना पर्याय दोनच होता, एक तो मोनोरेल किंवा मेट्रो। असं असताना तिकडचे जे अधिकारी आहे, महानगरपालिका, राज्य प्रशासन आहे, त्यांनी तिथे लक्ष घातलं पाहिजे होता की लोक कसं सुखरूप आपल्या घरी जाऊ शकतात। पण हे न करता लोकांनी फक्त माध्यमातून फक्त हे केलं, बाकी हे लोकांना आपल्या वारेवर सोडलं असं मला वाटतंय की त्यांना थांबवलं असता। आणि दुसरी गोष्ट, 1.5 ते 2 तास लोक आतमध्ये अडकले होते, त्यांना असं घबराट होती। तर हे पेडलर व्यवस्था काय आहे त्याची, हे पण लक्ष घातलं पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये लोकांना हवा तरी मिळू दे यासाठी काय व्यवस्था आहे। इतके उंचीवर मोनोरेल आहे की लोक उतरू शकत नाही। 2-2, 3-3 तास लागला तिथे व्यवस्था करायला, लोकांना बाहेर काढण्यासाठी। खरं म्हणजे दुर्भाग्यपूर्ण घटना आहे। आणि ह्याची पॅरलल व्यवस्था असं झाल्यावर काय करता येईल, बंद झाल्यावर काय करता येईल, हे सर्व विचार केलं पाहिजे। आणि प्रशासनाने ह्यासाठी एक टीम बनवून त्याचा उपाययोजना केली पाहिजे असं वाटतंय। नक्कीच।